श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आई आपल्यासोबत आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या दूर देखील तितक्याच लवकर होतात. म्हणजे आपण समजून जाणे की आई आपले भोग कमी करायला मदत करत आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवा की अडचणी आल्या की आईला दोष द्यायला सुरुवात कधीच करू नये. आपले भोग आपल्या आयुष्यात येत असतात, त्यात आपली आई काय करणार? आपण चुकीची कर्म करून ठेवलेली असतात. पण जर आपण धीराने सामोरं गेलो की ते भोग आई कमी करते व यालाच गुरुकृपा असे म्हणता येईल. कधीच काळजी करू नका. आपला जन्म झाला आहे ह्याचा अर्थ आपल्या आयुष्याची योजना आईने अगोदरच केलेली आहे. फक्त आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे, जी योजना आईने आपल्यासाठी करून ठेवली आहे त्याला तडा जाता कामा नये. हे तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा आपण आईच्या मार्गदर्शनाने चालायला सुरुवात करतो. म्हणजे आईचे संकेत समजून आपलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी सुरुवात करतो. सकाळी नियमितपणे उठल्या उठल्या आईचं नाव मुखात असणं गरजेचं आहे. पण मला तरी असं वाटतं की झोपेतसुद्धा आपण आईचं नाव घेत राहणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण आईच्या नामात स्वतःला लीन करून घेतो तेव्हा आपल्या मनाला, शरीराला, बुद्धीला, हृदयाला या नामाची सवय होते व झोपेतसुद्धा आपली आई आपल्यासोबत आहे असे आपल्याला अनुभव येऊ लागतात. जसे आपले स्वप्न. अगोदर जर आपल्याला वाईट स्वप्न पडत असतील तर आता चांगली स्वप्ने पडायला सुरुवात होते. देवदर्शन, मंदिर दर्शन किंवा अजून. पण सगळी स्वप्न आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतात. पण एक आहे, आपण जेव्हा आपलं नामस्मरण वाढवतो तेव्हा आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा येऊन आपल्याला नामस्मरण करण्यासाठी रोखत असतात. पण आपण खंबीर राहून न घाबरता आईचं नाम घेणं कधीच सोडू नये. नकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अडचणींवर अडचणी अशा एकामागोमाग एक यायला सुरुवात होते. पण आपण न भितरता स्वतःला सावरत हिंमत ठेवून आईचा जप, नामस्मरण अधिक वाढवणं गरजेचं आहे. तसंच त्या नकारात्मक ऊर्जेला पण आपण दाखवून देऊ शकतो की आमची आई कशी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रेरित ठेवते. मग बघा, त्या अडचणीच तुम्हाला सोडून जातील. कारण आपल्या आईच्या नामात इतकी ताकद आहे. विश्वास आणि चांगली कर्म आपण नेहमी करत राहणं गरजेचं आहे. मग कसल्याच अडचणी आपल्यासमोर टिकू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.